तर नागपुरातील भाजपा कार्यकर्त्या धनश्री देशपांडेंविरोधात काही भाजपा कार्यकर्त्यांनीच नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता त्याच धनश्री देशपांडे यांना भाजपाने नागपुरातील प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील हा प्रभाग आहे। तर नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करू असा विश्वास धनश्री देशपांडे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूयात। भाजपने थेट आता आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना जे आहे ते व्ही फॉर्म द्यायला सुरुवात केली। अशातच जर बघितलं असेल तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15चे धनश्री देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। ताई, काय सांगाल आपल्याला व्ही फॉर्म पक्षाने दिलेला आहे? 1992 पासून आपण एका अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघच किंवा भाजपपासून जुळलेला आहे। याच प्रभागामध्ये जर बघितलं असेल नाराजी नाट्य मग दुपारी दिसले, कसं बघता याकडे आपण? नाराजी नाट्याकडे मला खूप जास्त लक्ष देऊन मी पहिले ती दूर करायचा प्रयत्न करली आणि पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्याला पूर्ण सार्थक ठरली आणि हे तुम्हाला दिसेलच येता का। 1992 ला वडील तुमचे जे आहेत ते नगरसेवक राहिलेले आहेत। आपण अनेक वर्ष संघाच्या सोबत एकनिष्ठेने काम करतात। अशा वेळी संघ जे आहे ते समन्वय साधत जे आहे ते काम करत असते। अशा वेळी आपण आपल्या नाराज कार्यकर्त्यांना कसं समन्वय साधून जेवढे करण्याचा समन्वय साधण्याची सवय आहे आणि तो मी करूनच दाखविलाय। तुम्हाला समन्वय साधलेलाच दिसेल आहे, 1-2 दिवसातच तुम्हाला तो पाहायला मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका अर्थाने तो प्रभाग आहे आणि मोठी जिम्मेदारी तुमच्याकडे आहे, कारण की संपूर्ण नागपुरांचे लक्ष हाय व्होल्टेज प्रभाग क्रमांक 15 कडे असणार आहे। तर काय सद्यस्थिती आहे, तिथली समस्या असेल किंवा काय करण्याचे प्रयत्न आपण कराल? ज्या समस्या आहेत त्याच्यावर पहिले तोडगा 100 दिवसाचं मी एक टार्गेट ठरवेल आणि त्यानुसार मी पूर्ण काम करेल। तर आता ते टार्गेट ठरवायला पहिले फॉर्म भरणं गरजेचं आहे। फॉर्म भरला की ते टार्गेट पहिले सुरू होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी कळवेल। दुपारी जे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर जे आहे ते काही कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 15 साठी नाराजी नाट्य केलं होतं। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर तिथली उमेदवारी जी आता सध्या धनश्रीताई देशपांडे यांना देण्यात आलेली आहे,